मी फिरतोय, लोकांमध्ये जातोय, केलेल्या कामाचा आढावा घेतोय, जे राहिले त्याचा चर्चा करतो, भविष्यकाळाचं नियोजन सांगतो. लोकांमधनं प्रतिसाद चांगला असा आम्हाला तरी वाटणार. आता मतदान 2 तारखेला आहे, पण लोकांमध्ये आपण बघताय झालेली कामं, जी करायची ती कामं, ह्या विषयावर आम्ही लोकांमध्ये जातोय. काय काय राहिलेली कामं, काय काय किती टक्के पुढं काम? तुम्ही पत्रकारांनी माझी विनंती आहे की मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेला वचननामा एकदा वाचा. त्यातली कुठली कामं झाली आणि कुठली राहिली ह्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. आम्ही वचननाम्यात सांगितलं होतं अंतर्गत रस्त्याच्या बाबीत. मी असं म्हणणार नाही 100% सगळं केलं आहे म्हणून, पण 300 किलोमीटरचे रस्ते या शहरात आहेत. त्या रस्त्याची कामं आम्ही नगरोत्थानमधनं DPDCतनं मार्गी लावली. आपण बघताय उभारलेला हा रस्ता काँक्रीटचा 25 वर्षात कधी या भागात करू शकत नव्हतो, कारण आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची नाही आहे. पण शासन आणि नगरपालिका एका विचाराची असल्यामुळं ही कामं आज दिसत आहे. ड्रेनेजची कामं पूर्ण झाली आहेत, पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण झाल्या आहेत. 18 टाक्या पाण्याच्या उभा करून त्याच्यातून जवळजवळ रोज 30 दशलक्ष लिटर पाणी या शहरातल्या 1.5 लाख नागरिकांना आणि येणाऱ्या 70-75 हजार भाविकांना पुरवलं जातं आहे. पूर्ण ड्रेनेज सिस्टीम या शहरातली पूर्ण करून घेतलेली आहे. नाट्यगृहाची उभारणी चालू आहे, स्विमिंग टँक चालू आहे. आत्ता उद्यानाकरता जवळजवळ 4 कोटी रुपये खर्चून दोन्ही उद्यानं अद्ययावत करायचं पूर्ण झालेलं आहे. मी सगळी कामं झाली ती केंद्र आणि राज्याच्या पैशाच्या मत्तीवर झालेली आहे. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कुठल्याच देशातल्या नगरपालिकेची त्याचं खर्चही भागू शकत नाही अशी आहे. त्यामुळं राज्य आणि केंद्राच्या मदतीशिवाय नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काम करू शकत नाहीत. आणि त्यासाठी मग केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, म्हणून गावातसुद्धा भाजपचं सरकार असलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष आणि सगळे आमचे नगरसेवक उभा केलेत. निश्चितपणे मला खात्री आहे की देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र निर्माण करण्याकरता पुढच्या 5 वर्षासाठी लोक आमच्या पाठीमागं आशीर्वाद उभा करतील. काय आव्हान काय मतदारांना? नाही, आव्हान काय, आव्हान दरवर्षीच आम्हाला आहेत. जातीची आव्हानं आहेत, पैशाची आव्हानं आहेत. मतदारांना काय आव्हान करताय? त्यामुळं आम्ही त्या सगळ्या प्रसंगाला गेली 25 वर्ष तोंड देतो आहे. पण ह्यातून मतदारांना एकच सांगतो की आम्ही ह्या गावात जन्माला आलो, इथंच मरणार आहे. आम्ही काय कुठनं परदेशातनं परगावरनं आलेलो नाही. आज जी तुमच्या पुढं मत मागताय त्यांचा ह्या गावाशी काय संबंध आहे, ह्या गावात त्यांनी काय केलं आहे. त्यांच्या हातामध्ये 10 वर्षाची सत्ता होती. त्या सत्तेच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काम उभं केलं, एक काम सांगावं. मी माझ्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेतो. एक काम. 11 वर्षाची आमदारकीची कारकीर्द म्हणजे थोडी नाही, पण ह्या काळामध्ये ना त्यांनी शहराकडं बघितलं ना कशाकडं बघितलं. आज मात्र मत मागायला ते पुढे येतात. मी काय कामं केली काय नाही हे सांगतो, राहिलेली कामं पूर्ण करायचं विजन सांगतो. त्यांनी काहीच केलं नाही, फक्त टीका करणं, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं, ह्याच्याशिवाय राजकारण केलेलं नाही. संस्था सगळ्या खाऊन टाकल्यात. आता नगरपालिका खायचा विचार दिसतोय. अशी मंडळी मत मागायसाठी येत आहेत. लोकांनी सावध राहावं.